राज्याच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्या पर्वाची सुरुवात होतीये। राजमाता जिजाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस राज्यभरात लवकरच धावणार आहेत। या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर इथे दाखल होणार आहेत। तिथून या नव्या बसेसला प्रारंभ करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या सशुल्क पार्किंग व्यवस्थेमध्ये गंभीर गैरप्रकार सुरू आहेत। कंत्राटदार वाहन चालकांकडून निश्चित दरापेक्षा जास्त पैसे उकळत आहेत। वाहन चालकांना अनेकदा या रकमेची पावतीही दिली जात नाही असा वाहन चालकांच्या तक्रारी आहेत। चालू वर्षात बेस्टच्या ताफ्यात 2 ते 2,500 नवीन बस दाखल होणार आहेत। 1500 बस केंद्र सरकारच्या उपक्रमातून तर उर्वरित बस काही कंत्राटदारांकडून उपलब्ध होतील अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिलेली आहे। त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय नक्कीच थांबेल अशी अपेक्षा आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाला गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय सहलींमधून 127 कोटी 18 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं। हे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 33 कोटी 29 लाखांनी अधिक आहे। योग्य नियोजन केलं तर एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकते असं या सहलींवरून स्पष्ट झालेलं आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। अंगणवाडी सेविकांच्या मानधन प्रोत्साहन भत्त्याकरता आता वाट पाहावी लागणार नाही। मार्च महिन्याच्या मानधन आणि भत्त्याकरता सरकारकडून 174 कोटींचा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांकडे वितरित करण्यात आलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकीत वीज बिलामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीचं विभाजन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार महावितरणमधील 45 लाख कृषीपंप ग्राहकांना वेगळं करून त्यांच्याकरता MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड अशी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। प्रारंभिक समभाग विक्रीकरता महावितरण कंपनीचं विभाजन करण्यात येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको मंडळानं जाहीर केलेला आहे। देशांतर्गत उड्डाणांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता नवी मुंबई थेट जागतिक हवाई नकाशावर झेप घ्यायला सज्ज झालेली आहे। जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। जळगाव परिसरातील तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचल्यानं केळीच्या कोवळ्या रोपांवर उष्णतेचा गंभीर परिणाम होतोय। उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्याकरता शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांना विशेष अनावरण लावण्यास सुरुवात केलेली आहे। चोपडा तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। पावसामुळे काढणीला आलेला मका जमीनदोस्त झाला। त्यामुळे मक्याचे दाणे परिपक्व होण्याच्या आधीच कणीस सोडून गोळा करावं लागलं। साताऱ्यातील वेण्णा नदीच्या काठी असलेलं वाढे गावातील वाढेश्वर जोगेश्वरी देवता वार्षिक यात्रा त्याची मोठ्या उत्साहात पार पडली। सूर्यास्त होण्याआधी वाढेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झाला। वेण्णा नदी काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार करण्यात आला होता। त्यामधून मानकरी सेवक ग्रामस्थ जयघोष करत अग्निकुंडातून चालत होते। पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये भालके गटाची ताकद आहे। यामुळे तालुक्यामध्ये विकास कामं करण्याकरता निधी आणण्यासाठी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली। तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या येरमाळा येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला। येडाईची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकऱ्यांना मारहाण केल्यानं वाद निर्माण झाला। मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीकरता ग्रामस्थांनी पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं प्रत्येक विभागामध्ये फेरीवाला मुक्त रस्ते पदपथ अभियान राबवायला सुरुवात केली। नियमित कारवाई सुरू करण्यात आली। नेरुळ, बेलापूर, तुर्भे, कोपरखिरणे, घणसोलीसह ऐरोलीमधील अनेक पदपथ फेरीवाला मुक्त करण्यात यश मिळवलं आहे। सातत्यानं सुरू असलेल्या कारवाईचे नागरिकांनी सुद्धा स्वागत केलेले आहे। गेली 35 वर्षांपासून विना परवाना पाली भुतवली डॅम आहे। वापराविना पाली भुतवली डॅम आहे आणि या डॅमजवळ असणाऱ्या डोंगराचं उत्खनन कर्जत पनवेल कॉरिडॉर शेडसाठी केलं जातं। या उत्खननामुळे पाली भुतवली डॅमला धोका उद्भवलाय असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते भयभीत झालेले आहेत। गोंदियातील आमगाव तालुक्यातील किणगीपार इथल्या दारू दुकान कायमस्वरूपी बंद करा या आंदोलनाला हिंसक वळण आलंय। आंदोलकांना अटक करण्याकरता गेलेल्या पोलीस पथकावर संतप्त जमावानं दगडफेक केली। यात 6 पोलीस अधिकारी आणि 35 कर्मचारी जखमी झालेले आहेत। 17 वर्षाच्या दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांड्यानं अतिशय कठीण आव्हानात्मक तलाई मन्नार ते धनुष्कोडी पार्क समुद्रधुनी पार करून इतिहास रचला।
ईश्वरीनं श्रीलंकेतील तलाई मन्नार जवळच्या उर्मलाई पॉइंटमधून 6 एप्रिलला पहाटे 4च्या दरम्यान जलतरणास सुरुवात केली. तिनं सलग 11 तास 15 मिनिटं जलतरण केलं. ही कामगिरी करणारी ईश्वरी जगातली पहिली जलतरणपटू ठरलेली आहे. अवकाळी पावसाचं संकट संपताच विदर्भामध्ये सूर्यआग ओकू लागलेला आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यातील पारा 45 पार जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. यावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मराठवाड्यासह पुणे, ठाणे इथं 6 वर्षांपासून सातत्यानं गर्भपाताच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉक्टर सुनील राजपूतचं नाव पुन्हा समोर आलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमधील पीडितेची तपासणी याच राजपूतनं केल्याचं डॉक्टर विकास आहेरनं जबाबामध्ये सांगितलं. पीडितेचा संदर्भ देण्याकरता त्याला राजपूतनं 15,000 रुपयांचं कमिशन ऑनलाईन दिलं होतं. वर्षा जाधव आणि उज्ज्वला गायकवाड या 2 बहिणींच्या घरामध्ये छापा टाकत गर्भपाताचं नवं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं. गोंदियामध्ये शासनानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामातील धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवून न दिल्यानं नोंदणी केलेले 50,000 शेतकरी संकटात आलेत. उद्दिष्ट वाढवून मिळेल या आशेनं अनेक शेतकऱ्यांचं धान अद्यापही केंद्रावर उघड्यावर पडून आहे. पण खरीपातील धान खरेदीची अंतिम मुदत 31 मार्चला संपल्यानं आता उद्दिष्ट वाढीची आशा धूसर झाल्याची शक्यता या विभागाकडून वर्तवली जाते आहे. देशातील 4थ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या TJSB सहकारी बँक लिमिटेडनं 25,000 कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार केला. या यशामुळे बँकेच्या चौफेर विस्ताराच्या प्रवासामध्ये अधिक आर्थिक बळकटी प्राप्त झालेली आहे. 1972 मध्ये स्थापन झालेल्या TJSB सहकारी बँकेनं सहकारी क्षेत्रातील विश्वसनीय वित्तीय संस्था म्हणून आपलं स्थान निर्माण केलेलं आहे.